नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे मुलुंड रेल्वे स्थानकासाठी वीज वाहिनीचा तोडगा लवकरच. बांगलादेशातील अत्याचार विरोधात ठाण्यात मूकमोर्चा आणि ठाण्यासाठी नवीन पंप हाऊस आणि जलवाहिनी प्रकल्प सुरू. ठाणे मुलुंड दरम्यान होत असलेल्या नवीन रेल्वे स्थानकाच्या शेजारील उच्चदाब वीजवाहिनीच्या पर्यायावर महिनाभरात तोडगा काढण्याचे निर्देश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत. ठाणे आणि मुलुंड दरम्यान मनोरुग्णालयाच्या लगत ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत नवीन रेल्वे स्टेशन बांधण्यात येत आहे. त्यामध्ये रेल्वे परिचालन क्षेत्रामधील ट्रॅक बांधणं, रेल्वे स्टेशन इमारत बांधकाम बांधणं इत्यादी अनुषंगिक कामं रेल्वेकडून, तर परिचालन क्षेत्राच्या बाहेरील डेक, रॅम्प इत्यादी अनुषंगिक कामं स्मार्ट सिटीच्या वतीनं करण्यात येत आहेत. त्या कामाची पाहणी पालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच केली. त्यावेळेला अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता धनाजी मोदे, महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. या पाहणी दरम्यान या प्रकल्पाशी निगडीत वेगवेगळ्या विषयांची आयुक्त राव यांनी माहिती घेतली. मध्य रेल्वेच्या मार्गावरून जाणाऱ्या उच्चदाब वीजवाहिनीमुळे काम थांबू नये यासाठी आयुक्तांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना 15 डिसेंबरपर्यंत तात्पुरती उपाययोजना आणि महिनाभरात पर्यायी उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत. तसंच या वाहिनीचा टॉवर हटवून ही वाहिनी भूमिगत करण्याबाबत रेल्वे, महापालिका आणि महावितरण यांनी एकत्रित मार्ग काढावा असंही आयुक्तांनी सांगितलं. हिंदू समाजाचा मूकमोर्चा म्हणजे जागृती आणि एक प्रकारे इशारा आहे. एक हे तो सेफ आहे असे सूचक वक्तव्य करून आमदार संजय केळकर यांनी बांगलादेशात हिंदू समाजावर सुरू असलेल्या अत्याचाराचा निषेध केला. तर आमदार निरंजन डावखरे यांनी देश सुरक्षित ठेवायचा असेल तर अशाच प्रकारे आपण एकत्र राहायला हवं असं आवाहन केलं. सकल हिंदू समाज आणि तमाम हिंदू संघटनांच्या वतीनं बांगलादेश विरोधात ठाण्यात काढण्यात आलेल्या मूकमोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोर्चामध्ये एकवटलेल्या हजारो हिंदू बांधवांनी हाती भगवे ध्वज आणि बांगलादेश विरोधातील फलक झळकवले. हाताला काळ्या फिती लावत निषेध व्यक्त केला. एक राहाल तर सेफ राहाल असं आवाहन उपस्थितांना करण्यात आलं. ठाणे, भिवंडी, निजामपूर आणि मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रास पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेप प्रकरणात 500 दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन पंप हाऊस आणि 12 किलोमीटरची नवीन जलवाहिनी याच्या कामाचा शुभारंभ पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. मूलभूत सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी विशेष तरतुदींअंतर्गत पालिकांना राज्य शासनाकडून अनुदान मिळतं. त्याअंतर्गत ठाणे, भिवंडी, निजामपूर, मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रास पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्रकल्पाची पाणी उचल क्षमता वाढवण्यासाठी नवीन पंप हाऊसचं बांधकाम, नवीन जलवाहिनी टाकणं आणि जुन्या जलवाहिनींची दुरुस्ती करणं या कामासाठी 278 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निधीस ऑक्टोबर 2024 मान्यता दिली. तांत्रिक मान्यता होऊन सुमारे 3 वर्ष प्रलंबित राहिलेल्या या प्रकल्पासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाठपुरावा केला. स्टेम अंतर्गत येणाऱ्या महापालिका क्षेत्राची वाढीव पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन नवीन पंप हाऊस आणि नवीन जलवाहिनी याचं काम पूर्ण करण्यासाठी 2 वर्षाचा अवधी देण्यात आला असला तरी ते काम 1.5 वर्षातच पूर्ण करावं. त्यामुळे या परिसराला कोणत्याही अडथळ्याशिवाय पाणीपुरवठा करणं शक्य होईल. तसंच भविष्यात वाढीव पाणी उपलब्ध झाल्यास तेही या यंत्रणेमार्फत पुरवणं शक्य होईल असं पालिका आयुक्त सौरभ राव यांनी या प्रसंगी स्पष्ट केलं. या शुभारंभ प्रसंगी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, स्टेमचे व्यवस्थापकीय संचालक संकेत घरत इत्यादी मान्यवर उपस्थित होते. वाहतूक कोंडीचा मार्ग म्हणून घोडबंदर महामार्गाची ओळख आहे. आता कासारवडोली उड्डाणपुलाच्या कामामुळे मार्गावरील कोंडीत आणखीन भर पडणार आहे. इथे नव्यानं होणारी ही कोंडी तब्बल 3 महिने राहणार आहे. त्यामुळे या मार्गाचा वाहतुकीसाठी वापर करणाऱ्या वाहनचालक आणि परिसरातील रहिवाशांच्या मनात धडकी भरली आहे. घोडबंदर महामार्ग हा जड अवजड वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जातो. JNPT बंदराकडून हजारोंच्या संख्येनं कंटेनर वाहून नेणाऱ्या जड अवजड वाहनांची वाहतूक होत असते. शिवाय या मार्गावर मोठ्या प्रमाणावर मेट्रो, उड्डाणपूल, सेवा रस्त्याची कामं सुरू आहेत. त्यामुळे हा महामार्ग कायमच वाहतूक कोंडी करणारा ठरतोय. अशातच आता कासारवडोली भागात उड्डाणपूल उभारण्याचं काम सुरू झाले. या मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुलाचं काम केलं जात असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. या मार्गावर वडाळा, घाटकोपर, कासारवडोली हा प्रकल्प सुरू आहे. त्यामुळे सुरू असलेल्या कामामुळे वाहनांचा भार इथे वाढल्यानं यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 3 उड्डाणपूल बांधलेत. आता या उड्डाणपुलांव्यतिरिक्त आणखीन एका उड्डाणपुलाची निर्मिती MMRDA कडून कासारवडोली भागात केली जाते.
दरम्यान सुरू असलेल्या नव्या उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक पोलिसांनी कासारवडोली गावात वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी मुख्य मार्गावरील विरुद्ध दिशेकडील मार्गिकेवर वाहतूक नियोजन केलंय. विरोधक ईव्हीएम घोटाळ्याच्या विरोधात आंदोलन करण्यात गुंतले असताना सत्ताधारी भारतीय जनता पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याच्या तयारीला लागले. भाजपानं स्वबळावर निवडणुका लढण्याची चाचपणी देखील सुरू केली आहे. ठाणे महापालिकेसह राज्यातील 18 महापालिका आणि नगरपरिषदा नगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या प्रमुख महापालिकांवर भाजपानं लक्ष केंद्रित केले. त्यादृष्टीनं भाजपानं बूथ स्तरावर कामाला सुरुवात केली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान 1 लाख सदस्य नोंदणी करण्याचं उद्दिष्ट पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या. मतदारांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्याचा सर्व्हे देखील करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ठाणे महापालिकेत सध्या भाजपाचे 23 माजी नगरसेवक असून मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले उमेदवार जर सध्या सक्रिय नसले तर त्या ठिकाणी दुसरा उमेदवार शोधून त्याला कामाला लावणं ही प्रक्रिया भाजपानं सुरू केली आहे. भाजपाचे नेते रवींद्र चव्हाण यांनी बूथ स्तरावरील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, तर भाजपाचे शहर अध्यक्ष संजय बागुले यांनी 12 मंडळ पदाधिकाऱ्यांच्या 12 बैठका घेऊन कामाला सुरुवात केली आहे. 12वी बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी 2025 रोजी होतीये. याआधी मुलांना चांगला सराव करता यावा या हेतूनं प्रेरणा संस्थेच्या वतीनं रविवारी ठाण्यात सराव परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारानं आणि प्रेरणा संस्थेच्या वतीनं ठाणे शहरातील 12वी कॉमर्स आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही डिसेंबर महिन्यात 8, 15, 22, 29 अशा 4 रविवारी विनामूल्य सराव परीक्षेचं आयोजन केले. सराव परीक्षेचं हे 12वं वर्ष आहे. ब्राह्मण शिक्षण मंडळ इंग्रजी माध्यम आणि महाराष्ट्र विद्यालय या 2 परीक्षा केंद्रांवर सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत बोर्ड पद्धतीनं सराव परीक्षा पार पडणार आहे. 8 तारखेला सायन्सचा फिजिक्स तर कॉमर्सचा इको पेपर असेल. 15 तारखेला केमिस्ट्री आणि बीके पेपर. 22 तारखेला सायन्सचा मॅथ्स आणि ओसी. 29 तारखेला सायन्सचा बायो आणि कॉमर्सचा मॅथ्स असे 4 रविवार पेपर होणार आहेत. रविवारी 8 डिसेंबर रोजी या सराव परीक्षेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळेला आमदार संजय केळकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रेरणा प्रतिष्ठानचे पंढरीनाथ पवार, संतोष साळुंखे इत्यादींसह मान्यवर उपस्थित होते. या सराव परीक्षेला 1200 पेक्षा जास्त विद्यार्थी बसलेत. विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती निघून जावी, सहजरित्या आणि सोप्या पद्धतीनं पेपर लिहिता यावा, त्यांचा सराव व्हावा याकरता ही सराव परीक्षा आयोजित केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. मुख्य बोर्ड परीक्षा आधी या परीक्षेमुळे मुलांचा चांगला सराव होतो आणि त्याचा फायदा मुलांना बोर्डाच्या परीक्षेत नक्की होईल असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला. सराव परीक्षेला सुरुवात झालेली आहे, काय उद्देश आहे या परीक्षेचा? नाही, दरवर्षी आम्ही 12वीच्या विद्यार्थ्यांकरता सायन्स, कॉमर्स या दोन्ही फॅकल्टीमधल्या विद्यार्थ्यांकरता सराव परीक्षा घेतो. आता एक तप झालेला आहे आणि आम्हाला 12 वर्षात फार चांगला अनुभव आलेला आहे. हजारो विद्यार्थी एकतर या सराव परीक्षेत भाग घेतात आणि ते त्यांच्या दृष्टीनेही चांगलं आहे. कारण की आपण जसं म्हणतो की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, त्यामुळे या सराव परीक्षेच्या माध्यमातून त्यांना अवगत होतं की आपण कुठे कमी पडतोय, काय आपण करायला पाहिजे. आता 12वीची परीक्षा जी आहे ती फेब्रुवारीमध्ये आहे, त्याच्यामुळे हा डिसेंबरचा पूर्ण महिना जो आहे तो सराव परीक्षा होईल आणि मधल्या काळामध्ये त्यांना अनेक सुधारणारा वाव मिळेल आणि त्याचा फायदा जो आहे तो गुणवत्तेत देखील होतो. आणि त्याच्यामुळे या शहरातल्या विद्यार्थ्यांकरता विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांची गुणवत्ता वाढण्याकरता आपणही काही प्रयत्न करायला पाहिजे या हेतूने आम्ही काम करतोय आणि त्याचा खूप मोठा उपयोग आणि म्हणूनच फार मोठा प्रतिसाद जो आहे तो या सराव परीक्षेला मिळतो. आणि सराव परीक्षा झाल्यावर प्रत्यक्ष परीक्षा जेव्हा होते त्यानंतर देखील आम्ही तो त्यांचा पाठपुरावा सोडत नाही आणि कोण होणार ठाण्याचा टॉपर अशा प्रकारची एक त्यांना कॉम्पिटिशन आम्ही लावतो आणि जे गुणवत्ताधारक शहरामधले आहेत त्यांना चांगल्या पद्धतीचं अवॉर्ड देतो. त्यांना प्रोत्साहन देण्याकरता एक मोठा कार्यक्रम घेऊन त्यांना मार्गदर्शन आणि त्यांना अवॉर्ड देण्याचा कार्यक्रम हे देखील करतो. मला वाटतं शैक्षणिक जगतामध्ये विद्यार्थ्यांना पाठबळ देत असताना त्यांना अशा प्रकारच्या परीक्षेच्या माध्यमातून देखील त्यांना सराव होण्याच्या दृष्टीने
हा उपक्रम जो आहे तो अत्यंत फायदेशीर आहे आणि त्यामुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी हे सगळेच जण या सराव परीक्षेच्या उपक्रमाला प्रोत्साहन देतात आणि सहभागी होतात. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येते, तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे मुलुंड रेल्वे स्थानकासाठी वीज वाहिनीचा तोडगा लवकरच. बांगलादेशातील अत्याचार विरोधात ठाण्यात मूकमोर्चा आणि ठाण्यासाठी नवीन पंप हाऊस आणि जलवाहिनी प्रकल्प सुरू. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666621341. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळाच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.